शुभ संध्याकाळ. शुभ संध्याकाळ. हे बघा माझा मार्कबास आहे. तर महत्वाचं ऍक्च्युली कालच मीटिंग घ्यायची होती पण जमलं नाही काल कारण नेटवर्क आणि लाईट पण नव्हती. आणि मग 4:45ला आली तर मला जायचं होतं बाहेर. ऍक्च्युली आज जी प्रतिपदा होती ती थोडीशी महत्वाची होती कारण कालपासून आजपासून अधिक महिना सुरू झाला आणि काल शनी अमावस्या होती. आणि शनी अमावस्या शनी जयंती पण होती. तर त्या गोष्टी मी सांगितल्या तरी थोडस काय करता येईल. आणि ऊर्जा ज्या बदलतायत त्या अनुषंगाने आपल्याला संकल्प करायचे. महत्वाचं आता पण ही जी मीटिंग घेत होतो शिवसर्वोदय शास्त्राची ती फॉलोअप मीटिंग म्हणजे संकल्पावर जास्त आपण फोकस दिला. आणि संकल्प कसे करायचे, संकल्पाचं महत्व काय, वाक्य कशी लिहायची आणि जे जे लिहित गेले त्यांना त्यांना ऍडव्हान्स स्टेप सांगत गेले की परवा पिरामिडला डायरी घेऊन आले होते. मग बऱ्याच जणांना माहितीच नव्हतं की आपण ड्रॉइंग काढायचे आता. कारण आयुष्य बदलाचं शास्त्र आपण जे शिकलो ते आणि शिवसर्वोदय शास्त्र हे जर भाग एक म्हटला, हे दोन कोर्स म्हटले तर जीवनाच्या प्रत्येक क्षणाला लागणारे आहेत. आणि डीप डीप मध्ये आपल्याला शिवसर्वोदय शास्त्र भाग एक सुद्धा जाता येतं. आपण जे नियम शिकले तेवढंच असं काही नाहीये. की जर पहिला भाग बघितला आपण तर नाड्या पाळायच्या, श्वासाचे नियम पाळायचे, उठल्यावर आपल्याला दिवस कसा जाईल तो कळतो. नाडी कामाच्या वेळेला पाळायची, पूर्णांग पाळायचं, रिक्तांग पाळायचं. हे तर छोट्या छोट्या गोष्टी झाल्या. पण उदाहरणार्थ त्यातच डीप खूप जाता येतं. म्हणजे नुसत्या नियमाकडे न बघता जसे गर्भितार्थ आपण बघतो पुस्तकातून तसंच प्रत्येक नियमाचा गर्भितार्थ सुद्धा आहे. उदाहरणार्थ ज्या वेळेला आपण नाडी बघायला शिकतो म्हणजे उठलं की जी नाडी चालू आहे, श्वास नियम बघतो, मग काम करायची की नाही ते ठरवतो. चेहऱ्यावरून काही हात फिरवतो, ज्या नाड्या चालू आहेत त्यावरनं पावलं टाकतो, दिशा बघतो, कामं करायची का नाही ती ठरवतो, कुठली कामं करायची ती ठरवतो. नुसतं एवढं जर झालं तर सरळ धोपट मार्ग आहे की श्लोक वाचायचा आणि पाळायचं. पण त्यातले गूढ अर्थ सुद्धा आपल्याला बघायचे. तर उदाहरणार्थ पहिला गूढ अर्थ म्हणजे आपण ज्या वेळेला श्वास बघायला लागतो, नाडी पाळायला लागतो, याचा अर्थ काय? तर आपण आपल्या श्वासाला जोडले जातो. मग श्वास म्हणजे काय? तर श्वासाला आपला आत्मा माहिती आहे, सोल माहिती आहे. आपण किती जन्म प्रवास केला ते सगळं माहिती आहे. श्वासालाच सगळं माहिती आहे. आणि श्वासच सांगू शकतो. समजा आपला पर्पज काय, आपल्याला काय काम करायचंय. उदाहरणार्थ आता एक जस्ट काउन्सिलिंग झालं 1-1.5 तास. त्यामध्ये तिच्या लग्नाचं चाललं होतं, की लग्नाचं कसं, काय वगैरे. तर म्हटलं हा सुद्धा प्रोग्राम आपण घेऊन आलेला असतो. पण आपल्याला कळत नाही ना आपण काय प्रोग्राम घेतलाय जोडीदाराचा किंवा मुलांचा इश्यू जर व्हायचा असेल त्याचा किंवा लग्न करण्याचा. हे आपल्याला माहिती नसतं. पण श्वासाला जोडलं गेलं की हळू आपल्याला उमगायला लागतं, की जसं सगळं ज्ञान ब्रह्मांडातच आहे, तसं श्वासालाच सगळं माहितीये. का? तर आपण ज्यावेळेला श्वासाला बघायला लागतो, श्वासाला कनेक्ट होतो, त्याच वेळेला निसर्गाची शक्ती मिळवायला लागतो. आज प्रतिपदा झाल्या. मग 2 प्रतिपदा आपण का पाळल्या? तर निसर्गाची एक ताकद असते. अमावास्येनंतर सगळं नवीन निर्मिती सुरू झाली आजपासून. मग या आयुष्यात आपल्याला नवीन काही काही गोष्टी करायच्यात. ह्या जर अमावास्येच्या नंतरच्या प्रतिपदेला पेरल्या तर अजून जास्त फरक पडतो. नुसत्या संकल्पापेक्षा नवीन आयुष्यात आणायच्या गोष्टी. पौर्णिमेनंतर कमी करायच्या गोष्टी, काढून टाकायच्या गोष्टी. तर ही सगळी ब्रह्मांडाचीच ऊर्जा आहे. तर हिडन अर्थ जे आहेत त्याकडे आपल्याला जायचं आहे हळूहळू. आणि या हिडन अर्थातनं खूप रहस्यमय प्रवास जो आपण ऊर्जेचा प्रवास म्हणतो. एक साधा आयडिया यावी म्हणून मी म्हटलं, की आपण म्हणतो श्वासाला सगळं आत्म्याला श्वास आत्मा म्हणजे आत्मा श्वासाला माहितीये. श्वास जाणू लागले की आत्म्याचा प्रवास जाणू शकतो आपण, पर्पज जाणू शकतो. म्हणजे या श्वासातूनच ती होते. परत ऊर्जेचे आपले जे संकल्प आहेत, की आता आपली जी ऊर्जा आहे, ऊर्जा बदलायची कशी? आता ऊर्जा युग सुरू झालेला आहे. उद्या आपल्या संपत्तीला काहीच महत्व नाही. आपल्या क्वालिफिकेशन, एज्युकेशनला काही महत्व नाही. आता काळ बदलत चाललाय. एक वेळ होती की एज्युकेशनला महत्व होतं. आता ते गेलं. कारण आपण बघतो जॉब सुद्धा चाललेले आहेत. घरात बसण्याचे दिवस आलेले. एनी हाव काही कारण असू दे.
एन्व्हायरमेंटल लॉकडाऊन असू देत, नाही तर कोविड असू देत, नाही तर पॅन्डेमिक असू देत, नाही तर काही असू देत, एकंदर घरात बसायचं आहे. मग काय करायचंय घरात बसून? या ऊर्जा बदलत चालल्या आहेत, म्हणून आपल्याला वेगळं काही करायचं आहे. जे संकल्पनेप्रमाणे आपल्याला माहिती नाहीये. आजूबाजूच्या चार चौघांच्या मताप्रमाणे हा काळ नाहीये. मग हे जर आहे, तर हे कोण सगळं सांगणार आहे? हे ऊर्जाच सांगणार आहे. आपल्याला ऊर्जा कमवण्याचे दिवस आहेत. आपल्याला उदाहरणार्थ तुम्हाला अजून सांगते, की अन्नाची गरज नाही राहणार आहे. पैशाची गरज राहणार नाहीये. हळूहळू हे सगळं सिस्टीम कोसळत जाणार आहे. मग या वेळेला काय राहणार आहे? पैसा गेला, नोकरी गेली, मग काय राहतंय? ऊर्जाच राहणार आहे. ऊर्जाच कमवायची आपल्याला. कारण ऊर्जाच तर पृथ्वीवर वाढवायची आहे ना. पृथ्वीच्या असेन्शनसाठी सुद्धा ऊर्जा लागते आणि आपण त्यासाठीच इथे आलोय. मग ऊर्जा वाढवायची तर ऊर्जा वाढवण्याचे प्रयोग काय आहेत? तर ध्यान एक माहिती आहे सगळ्यांना, की ध्यान मग विचार बदला, फ्रिक्वेन्सी बदला, आपले इमोशन्स बदला. मग हे सगळं जे काही आहे ते ऊर्जाच ड्राईव्ह करत आहे. ऊर्जा सायन्सच, डिव्हाइन सायन्सच सुरू झालेलं आहे. ऊर्जेवरून आपण ओळखलं जाणार आहे. आपली ऊर्जा काय आहे? तेवढं आता इथून पुढे आपल्याला आयुष्यात मिळणार आहे. म्हणजे ते तर आधी पण होतं. पण आधी ते उलगडत नव्हतं, समजत नव्हतं, रहस्य होती. आता ही रहस्य उलगडली आहेत. मग पैशाची गरज आहे का? नाही. मग ऊर्जेची गरज आहे. मग ही ऊर्जा कोण देणार आहे? श्वासाचे नियम पाळून, शिवसरोदय शास्त्र पाळूनच या ऊर्जा वाढणार आहेत ना. मग संन्याशी लोक का हे शिवसरोदय पाळतात? अतिशय जे ज्ञानी लोक आहेत, साधू संत आहेत, ऋषीमुनी आहेत, हे सगळे शिवसरोदय पाळणारे आहेत. म्हणून आता आपल्याला आता बघा भाग एक मी करत आले. आपले जवळजवळ 100 झालेले आहेत साधक आता. 10 लोकांनी काही ग्रुप सोडला असेल, जाऊ देत. पण या 100 पैकी एक 5 जरी आले तरी पुष्कळ आहे ना आपल्याला. 5 जणांचाही ग्रुप पुष्कळ आहे पुढे जायला. तर आपण काही करणार आहोत. आपण आता 5 भाग झालेले आहेत आपले आणि प्रत्येक भागानुसार ग्रुप करणार आहे मी आता. कारण इतक्या वेळ भरपूर दिलं, थोडंसं मेडिटेशन पहाटेचं झालं आणि त्याच्यातून सगळे लोक येत नाहीत. आले तर सगळ्यांच्या ऊर्जा वेगळ्या वेगळ्या आहेत आणि मग काही कळत नाही. आता बघा आज ध्यान झालं. फक्त सुलक्षणा मॅडमनी उत्तर लिहिले. बाकीच्यांना काय झालं? प्रश्न किती साधा होता, की बाबा कुठली नाडी चालू आहे आणि कुठलं तत्व चालू आहे. मग हे का सांगितलं मी? तर प्रत्येक भागाच्या डीप मध्ये आपल्याला जायचं. आता जर भाग 4 म्हटलं आपण, मग भाग 4 आपण तत्व शिकलो. जसं नाड्यांप्रमाणे काम करायचं शिकलो, तसं तत्वांप्रमाणे तर अजून डीप आपल्याला फायदे मिळणार आहेत. मग तत्व तर श्वासाचा सराव करायला नको का? आता तत्व जाणून घ्यायच्या 3-4 पद्धती आहेत. मुद्रा आहे, रंग आहे, आरशावर फवारे मारायचे. मग आपल्याला कुठली सोपी वाटते? हे प्रत्येकाने सराव करायला नको का? आणि कुठल्या पद्धतीने बरोबर येतं हे चेक करायला नको का? त्याही पलीकडचं जाऊ दे. ते तर डायरेक्टच आहे, जे काही शिकलो नियम किंवा ते. पण त्याच्याही पलीकडे जे आपण पंचतत्वाचा दुसरा भाग राहिला तो मी रविवारी घेणार आहे. कारण या रविवारी घ्यायचं तर उत्तर कोणी दिले नाही. नाही सुद्धा सिलेक्ट केलेलं नाहीये. मी एक बघतेय की ग्रुपला कम्युनिकेशन काय कळतच नाहीये. वाचतच नाहीये. 2 ओळी लिहिल्या तरी नीट वाचत नाहीयेत. न वाचताच उत्तरं चाललेली असतात. मग तिथे सुद्धा नाही सुद्धा उत्तर दिलं नाही. मग हा रविवार गेला म्हणजे आजचा रविवार गेला. आपल्याला कोर्स घ्यायचा होता. मग आता पुढच्या रविवारी मी घेणार आहे 10 तेच. पुढच्या रविवारी किती तारीख आहे? 24 तारीख आहे. 10 ते 4 ठरवलेलं आहे आपण पुढच्या रविवारी. या पिरियडमध्ये जेवढा वेळ होईल ते. याच्यामध्ये ज्यांनी गुरुजींकडनं शिकलेले आहेत आणि ज्यांनी आपल्याकडनं शिकलेले आहेत, त्यांना जर रिव्हिजन करायची असेल, तर शिवसरोदय ग्रुपवर लिहा. ते तो सुद्धा विचार करेल, समजलं नसेल तर. कारण पिरॅमिडला काही लोकांना येता आलं नाही. तर तुम्हाला हा भाग रिपीट करायचा असेल, त्याला काही थोडेसे मी नॉमिनल चार्जेस घेईल. कारण तुम्ही ते उपयोगात आणावं सिन्सिअरली. कारण जे काही भाग शिकले पिरॅमिडला येऊन, त्यांना मी साधा प्रश्न विचारला, की विहंगम साठी चिकित्सक म्हणून काम कोणाला करायचंय? फक्त दोघींनी उत्तरं दिलीत, की जे ऑलरेडी आहेतच. चिकित्सक ग्रुपला पण आहेत. मग बाकीच्यांनी काय केलंय शिकून? तिथे प्रश्न तर कधीच नसतो, तुमची शंका सुद्धा नसते. तर इथे तुम्हाला सेवा देण्यासाठी ते पंचतत्व भाग 2 जो आता रविवारी होणार आहे, तो उपयोगी पडणार आहे. तर आपण आता त्या तत्वाप्रमाणे रोगचिकित्सा शिकलो बरेच जण. पण आपल्याला आता डीप कसं जायचंय, की समजा आता श्वासातलं आपल्याला तत्व कळतंय.
आता माझं जलतत्व चालू आहे, पण आपल्याला बदलता पण आलं पाहिजे तत्व. आपण तत्व ओळखायचं कसं बघितलं, पण तत्व म्हणजे बदलवता येतं, क्षणात बदलवता येतं. मग बदलवता येऊन आपण त्या तत्वामध्ये काम करू शकतो. हा आपला एक फायदा होईल. इनडायरेक्ट ऍप्लिकेशन ऑफ शिवसरोदय. डायरेक्ट झालं, मग दर मीटिंगला हे काही काही थोडं थोडं करायचं. आणि मग आता श्वासातलं तत्व कसं बदलायचं हे. दुसरं असं की आपण जसं रोगचिकित्सा शिकलो की जल जल केव्हा घ्यायचे, आपल्याला मुद्रा जास्त चांगल्या कळल्या की आता उन्हाळा आहे, आपल्याला पाणी कमी पडू लागतंय, तहान लागलीये, मग आपण जलमुद्रा करायची. मुद्राच केली पाहिजे असं काही नाही, आपण श्वासात लगेच जलतत्व सुरू करतो ना. आपण तत्व बदलायला शिकणार आहोत. मग श्वासातलं तत्व बदलून आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टींवर, रोगांवर तत्व बदलून, श्वासातलं तत्व बदलून आपल्याला उपचार करायचा आहे आपल्या स्वतःचा. आपण हे दुसऱ्यांना नाही सांगणार आहे, सांगायचंही नाही. ज्यांनी शिवसरोदय शिकले त्यांनी कोणालाही नियम सांगायचे नाही. तुम्हाला जोपर्यंत अनुभूती येत नाही, तुम्हाला जोपर्यंत फायदा होत नाही तोपर्यंत. नाही तर मग तुम्हाला फायदा होणार नाही. कारण जे हायर नॉलेज असतं ना, ते असं भरभर वाटायचं नसतं. त्याला काही वाटायला सुद्धा लिमिटेशन्स आहेत, स्टेप्स आहेत, नियम्स आहेत. मग पहिलं तर नियम आपण पैसे घेऊन दिलं पाहिजे, उच्च ज्ञान असं फुकट वाटू नये. दुसरं म्हणजे स्वतःला स्वयंभू फायदे आल्याशिवाय दुसऱ्यांना सांगू नये. नाहीतर ते प्रूव्ह होत नाहीत, सिद्ध होत नाहीत आपल्याला. मग या श्वासातलं तत्व बदलून आपण रोगचिकित्सा करायला शिकणार आहोत. मग आपण त्याची जोड जशी मुद्रांनी दिली, तिथे पण आता मुद्रा आपला व्हायचे भागतील. प्राणबंध मुद्रा. मग या प्राणबंध मुद्रामधनं आपण डीप मध्ये गेलो, मुद्रा आपण ऍडव्हान्स शिकल्या. बरं, शिवसरोदय शास्त्र जे शिकले नव्हते त्यांना आपण चान्स दिला, भाग एक केला. ऍडव्हान्स मुद्राही शिकवणार आहोत. मग शिवसरोदय शास्त्रातनं काय करायचंय त्या भाग 3ला, तिथेही आपल्याला वेगळं वेगळं ऍप्लिकेशन्स करायचे. मग आपण जसं चक्रा भाग 2च आपण वेगळी चक्रा घेतले, कार्ड घेतले आपण. मग आपण बघितले की त्या कार्डला चक्रांचा जो काही मेसेज आला, त्याच्यावर किती फोकस ज्यांनी केला त्यांना किती फायदा झाला. मग या भाग 2ची ज्यावेळेला आपली मीटिंग होईल, त्यावेळेला आपण इंडिव्हिज्युअल पर्सनलाइज मीटिंग घेणार आहोत. त्यामधनं आपण एक टास्क ठरवणार आहोत की ऍप्लिकेशन्स. मग ऍप्लिकेशन्स ठरवल्यानंतर मग आपण एक आठवडा त्याला देऊ. मग आता बघा, भाग 5 ज्यांचे झाले त्यांना तर सगळेच भाग आहेत. भाग 1चंही काहीतरी असेल, भाग 2चंही काही असेल, भाग 3चंही काही असेल, भाग 4चंही काही असेल, भाग 5चंही काही असेल. मग अशांनी काय करायचं? मग तुम्ही ठरवा. महिन्याचं आपण बघू, महिन्याचं जर काही टास्क ठरवले तर आपण महिन्याला करू ते. म्हणजे जेव्हा आपण संकल्प पेरतो आपण प्रतिपदेचे 15 दिवसाचे, तर आपण महिन्याचे पेरूयात. आणि त्या महिन्याच्या संकल्पामध्ये आपण भाग 1 मधनं स्वतः तुम्ही काय करणार आहात, तुम्हाला काय गरजेचं आहे, हे ज्या वेळेला मी मीटिंग घेईल फॉलोअप, त्यातनं तुम्ही ठरवू शकता पुढच्या महिन्याचं. समजा आता या महिन्यात मीटिंग सुरू केलं तर पुढच्या महिन्याचं आपण लिहून ठेवायचं. मग आठवडाभर तुम्ही, समजा पहिला आठवडा भाग 1ला दिला, दुसरा आठवडा भाग 2ला दिला नाही, तर महिन्याच्या काही 5 गोष्टी असतील 5 भागाच्या, त्या तुम्ही महिनाभर करा. प्रत्येकाला जसं रुचतं तसं त्यांनी करायचं आहे. तर हे मला महत्वाचं सांगायचंय की भागाप्रमाणे आता फॉलोअप होईल. आणि आता फॉलोअप कोणाचे होणार? सगळ्यांचे नाही होणार फॉलोअप. कृपा करून लक्षात घ्या. जसं संकल्पामध्ये ज्यांनी लिहिले, मला दाखवले, त्यांनाच मी पुढच्या गाईडलाईन्स दिल्या. मग पिरामिडला आल्यावर त्यांना काय माहितीच नव्हतं. ते आहे जुन्याच पद्धतीने चालले. तर कृपया मागं राहू नका आणि तुमच्या तुमच्या प्रायोरिटी प्रमाणे तुम्ही प्लॅनिंग करा. असं काही नाही सगळ्यांनी धावलंच पाहिजे, सगळ्यांनी सगळंच केलं पाहिजे असं नाही. आपल्याला बऱ्याच गोष्टी असतात, संसार असतो, नोकरी असते, आपले बाकीच्या प्रायोरिटीज असतात. पण हे तुम्हाला माहिती असू देत कुठंतरी. जसं तुम्ही संकल्प करता, डायरी लिहिता, तसं एक डायरीची मागची पानं तयार करा. मग हे कधीतरी वर्षभरात आपल्याला काय करायचंय किंवा त्याच्या पुढच्या वर्षात किंवा 2 वर्षात काय करायचं हे लिहून ठेवायला काय हरकत आहे का? भले आता वेळ नाहीये, पण आपलं टार्गेट ठेवलं पाहिजे ना, की जसं पंचतत्व चिकित्सक बनायचे कुठेतरी लिहून ठेवा. आता नाहीये प्रायोरिटी, आता नाहीये वेळ, आता काही समजत नाहीये, शिकलोय लक्षात नाहीये किंवा अजून काही कळतच नाहीये. तर ह्या गोष्टी लिहून तरी ठेवत चला डायरीमध्ये. डू लिस्ट म्हणत जायचं त्याला, डू लिस्ट. जसं मी तुम्हाला फोल्डर दाखवले पिरामिडला,
की मला पुस्तकं कुठली वाचायची आहेत, फोल्डर्स आहेत. काही आवडलेलं फोल्डर्स आहेत. आता मी तुम्हाला मीटिंग सुरू करण्याच्या आधी व्हिडिओ बघत होते. असे गावरान भाज्या ती करते. तर ते खाचकोयलीचं तिने दाखवलं भाजी. आणि मग तिने म्हणजे कोणीतरी विचारलं ब्या द्या, तर चॅट बॉक्स मध्ये खूप माहिती मिळते. मग चॅट बॉक्स मध्ये लिहिलं होतं की आयुर्वेदिक दुकानातनं सुक्या बिया आणायच्या आणि त्या लावल्या तरी येतात. माझ्या डायरीत मी लगेच आता मीटिंगला जॉईन होण्यापूर्वी ते टाकलं, कारण आपण विसरून जातो. मग आयुर्वेदिक दुकानातनं हे आणून वाळलेलं म्हणजे जे काही औषध म्हणून आहे ते वाळलेलं लावलं तर किती छान होणार आहे. आणि झाडांचं पण काही आलं आता. आपट्याच्या पानाची तिने भाजी दाखवली. आपट्याच्या कोवळ्या कोवळ्या पानांची भाजी. खरं तो आपटा नव्हता, ते हे असतं म्हणजे कांचन. कांचनच्या पानाची भाजी दाखवली, फुलांची भाजी दाखवली. मी लगेच डायरीत लिहून टाकलं, कांचन झाड लावलंय आपण पिरॅमिडला, पण लक्षात राहत नाही ना आपल्या. मग त्याचं पण एक डायरीमध्ये आपण लिस्ट असतात, डायरीच्या लिस्टला नावं देतो आपण. ते टाकलं कांचनच्या कवळ्या पानांची फुलाची भाजी. मग नागेश्वर मागच्या याला पिरॅमिडला येताना नव्हतं माझ्याकडे, मग नागेश्वर टाकलं. असं तुम्ही सुरुवात करा. मग आता या 5 कोर्सचं आपण मीटिंग घेणार आहोत. तर त्या मीटिंगला मला असं वाटतं टायमिंग काय ठरवायचं ते तुम्ही टाका, लिहून घ्या. मला टायमिंग मीटिंगचं काय असावं, कारण 4ला जे नोकरी करतात त्यांना नसतं आज रविवार आहे म्हणून ठीक आहे. मला असं वाटतं एकाच दिवशी मीटिंग घ्यायची. शक्यतो मी असं ठरवले की अमावस्या जी असते त्या अमावस्येच्या पहिल्या आठवड्यात मीटिंग घ्यावी. कारण अमावस्या म्हणजे नवीन नवीन सुरुवात करायची. मग मीटिंग घेतली आपण, महिन्याभराची एक जरी झाली तरी 5ही भागाची वेगळी वेगळी वेळ. आधी भाग एक, मग भाग एक चे कट होतील, भाग 2 झालेले उरतील, मग भाग 3 झालेले उरतील, मग भाग 4 झालेले उरतील, मग भाग 5 झालेले उरतील. असे 1 तासभर मीटिंग घेऊ, 1 ते 1.5 तास. तर ती किती वाजता घ्यावी हे सांगा मला. दुसरा प्रश्न लिहून घ्या अजून, की 4चं टायमिंग जरा थोडं बदलावं वाटतंय मला संध्याकाळच्या कार्यक्रमांचं. तर ते किती असावं ते बघा. थोडस अलीकडं घ्यायचं पलीकडं घ्यायचं का? 7 वाजता ठेवायचंय का संध्याकाळी? तुम्ही जरा मला सांगा या शिवसरोदय ग्रुपवर. तर ते एक महत्वाचं मला सांगायचं होतं. आता बघा, जे कार्ड आले तुम्हाला त्यांना मी फोटो घ्या म्हटलं तर काहींनी फोटो घेतले, काहींनी नाही घेतले. आता ह्याच्यावर पण डिस्कशन आपल्याला करायचं, तर ते भाग 5शीच रिलेटेड आहे ना. मग भाग 5च्याच वेळेला ते करू आपण. असं काही काही फॉलोअप मीटिंग घेऊ. आता भाग 4 जो आहे पंचतत्व, आता एकदा रविवारी झाला कोर्स भाग 2चा की त्याचे फॉलोअप्स मीटिंग वेगळ्या राहतील, कारण ते शिकलेलं आपल्याला उपयोगात आणायचे, चिकित्सक म्हणून काम करायचं. तर त्या मीटिंगचं पण टायमिंग द्या तुम्ही. ते वेगळं राहील. ते महिन्यातनं एखादं तरी आपण भेटत चालू. पंचतत्व चिकित्सा यावर फोकस ठेवून ते टायमिंग द्या. आणि म्हणजेच आता आपल्याला हे जे आहे, अजून एक प्रश्न घ्या. आता भाग रिलेटेड तुम्हाला काही संकल्पना समजल्या नाहीये, तर त्या पण जरा उजळणी करा आणि मला सांगा. म्हणजे ज्या वेळेला या फॉलोअप मीटिंग होतील त्यावेळेला मी ते कन्सेप्ट रिवाइज करेन. भाग 2 आपण चक्रा रिलेटेड श्लोक बघितले. आता चक्रा रिलेटेड रंग, आकार, बीज मंत्र हे सगळे आपण श्लोकामध्ये बघितले. पण ते तत्व रिलेटेड सुद्धा आहेत. शिवसर्वोदय शास्त्रात चक्र हा उल्लेख नाहीये. तर ते तत्व रिलेटेड पण आहेत. मग तत्वा रिलेटेड जे आपण बघितले आकार, रंग यात बदल आहे. मग तिथे कन्फ्युजन आहे का? लक्षात कसं ठेवायचं? किंवा भाग 2 रिलेटेड तुम्हाला काय समजलेलं नाही किंवा काय डिटेल आवडेल ते तुम्ही सांगू शकता. भाग 3 प्राण, बंध, मुद्रा. आता बंधांचा पण आपल्याला अभ्यास करायचा. तर यामध्ये योग जे आपण करत होतो प्राणायाम,
आणि योग संजीवनी त्याचा आता ऍडव्हान्स माझ्या डोक्यात सुरू आहे की मनाचाच योग. मन, माइंड अँड ब्रेन योगा सुरू करायचा आहे मला. तर त्या माइंड अँड ब्रेन योगामध्ये आपल्याला जे मी मनाचं जे योग आपण म्हणतो की मनाचं व्यवस्थापन कसं करायचं ते बघायचं. आता प्राणायामने आपण नाड्या शुद्ध केल्या. काही लोकांनी दाद दिली, काही लोकांनी दाद दिलेली नाहीये. मग मनाच्या योगाच्या एक्झरसाइज करायच्या आपण. तर ते माझ्या डोक्यात चाललेलं आहे थोडंसं कसं करता येईल प्लॅन. तर ते ज्या वेळेला प्राणबंध मुद्रा आपण म्हणतो भाग 3 शिवसरोदयचा, त्याच्यामधून आपल्याला डिटेल द्यायचं. कारण तो का घेतला आपण? भाग 3 का घेतला? तर आपल्याला हा जो काही योग आहे, बंध आहेत, प्राण आहेत, दश प्राण, 5 प्राण, 5 उपप्राण. आपण त्याच्या नोट्स दिल्या. तुम्हाला वाचा म्हटलं तुम्ही वाचल्या नाहीत. उपयोगात आणा म्हटलं उपयोगात नाही आणल्या. पण त्याच्या डीप मध्ये आता आपल्याला जायचं. प्राणायाम जर म्हटलंय तर प्राणायामाचं सुद्धा जसं आता नायट्रोजन ब्रीदिंग, जे काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत त्या करायच्या. तर त्या शिवसरोदयाच्या खाली करायच्या किंवा कसं अजून माझं मॉडेल तयार नाही झालेलं. पण एक विचार चाललाय. तर तुम्ही मला प्रत्येक भागा रिलेटेड सांगा की तुम्हाला काय डीप मध्ये आवडेल जायला आणि शंका. मग या त्या रिव्हिजन मीटिंग्स प्लॅन करू. वेळ पण तुम्ही सांगणार आहात. आणि पंचतत्व चिकित्सक म्हणून ज्यांना काम करायचंय त्यांनाच गायडन्स माझा राहील. आणि जे नुसती नावं दिलेत त्यांना काढून टाकणार आहे. चिकित्सक ग्रुपला राहतायत पण काहीच करत नाही. ग्रुप उघडून बघायचं नाही. चिकित्सक म्हणून काम करायचं नाही. मग हे गोंधळ आहेत, प्रश्न आहेत, शंका आहेत. श्रद्धा मॅडमना दिलं होतं काउन्सिलिंग करायला. प्रश्न विचारा. अमृता मॅडमना दिलं होतं. किती जणांनी त्याचा फायदा घेतला? विचारायला नको का? वन टू वन डिस्कशन नको का करायला? मग हे चर्चासत्र झाली पाहिजेत. पण मग त्या चर्चासत्राला तुम्ही ऍब्सेंट राहून उपयोग नाहीये. महिन्यातनं एकदा तरी चर्चासत्र झालं तर तुम्ही प्रेझेंट राहिला तर तुम्ही चिकित्सक म्हणून पुढे जाल. तर कृपया तुमच्या संकल्पाप्रमाणे तुम्ही नाव द्यायला शिका. उगाचच नाव देऊ नका. कारण मग चिकित्सक म्हणून नाव द्यायचं, चिकित्सक ग्रुपला राहायचं, कोऑर्डिनेटर म्हणून नाव द्यायचं, कोऑर्डिनेटर ग्रुपला राहायचं. पण सांगितल्याशिवाय काहीच नाही करायचं. सांगितलेलं सगळं करताय. कोण करत नाही असं काही नाही. पण न सांगता काही करायला नको का? तर हे थोडस विचार करा. आता शिवसरोदय शास्त्राचे जे नियम आहेत त्या नियमांचे गूढ अर्थ सुद्धा आहेत. या गूढ अर्थाला कधी जायचं? थोडस ऍप्लिकेशन केलं तर गूढ अर्थ आपण बघत जाणार ना. जसं आता आपण सकाळी भगवद्गीता वाचली. ढळढळीत काय दिसतंय कृष्ण सांगतोय अर्जुनाला ते ढळढळीत झालं. पण त्याचे गूढ अर्थ कितीतरी आहेत ना. मग नुसते गूढ अर्थ समजून घेणं हा तर पहिला टप्पा झाला. दुसरा टप्पा त्या गूढ अर्थाप्रमाणे आपलं सिंहावलोकन करणं, आपल्या मनाशी खूनगाठ बांधणं. आपण ज्यावेळेला मनाशी खूनगाठ बांधतो ना, म्हणजे ज्या वेळेला आपण काही गोष्ट करायची ठरवतो, संकल्प, तर संकल्पाने काय होतं माहिती का? संकल्पाने त्या ऊर्जा सुद्धा खेचू लागता तुम्ही तुमच्याकडं. ऊर्जा यायला लागतात. मनाचा एक पॉझिटिव्हनेस तयार होतो. तसं या वेळेला ज्या वेळेला हे तुम्ही नियम पाळू लागता, त्यावेळेला त्या ऊर्जा त्या नियमाप्रमाणे त्या नियमाचं जे काही महत्व आहे ते तुम्हाला द्यायला तयार होतात. त्यालाच सिद्ध करणं म्हणतात, की ऊर्जा आपल्याकडे अट्रॅक्ट करून घेणं. मग गूढ अर्थ ज्या वेळेला आपण भगवद्गीतेतला वाचतो, तर आपलं सिंहावलोकन करून आपण कधी चुकीचं वागलो, आपल्याला कधी बरोबर वागता आलं, याचं अनालिसिस करून पुढं जाण्यासाठी काही मनाशी खूणगाठ बांधणं गरजेचं असतं. ज्या वेळेला या मनाशी खूणगाठ बांधतो, त्या वेळेला त्या ब्रेन सेल्स मध्ये बदल व्हायला लागतात. ब्रेन सेल कनेक्शन्स बदलू लागतात. आता अमृता मॅडम घेतीलच तो कोर्स. तो कोर्स समजला की तुम्हाला बऱ्याच सायंटिफिक गोष्टी कळतील. आणि मग मेंदू म्हणजे ब्रह्मांड कसं आहे, मेंदूचे कनेक्शन्स म्हणजे ब्रह्मांडातले कनेक्शन्स कसे आहे, हे सगळं उलगडेल. मग मेंदूचं काम करायचं पण महत्व कळेल. तर ठीक आहे, मला एवढं महत्वाचं सांगायचं होतं. तुम्हाला काय बोला, कोणाला काय बोलायचं असेल तर.
डॉक्टर स्नेहल मॅडम बोला. ललिता मॅडम. हॅलो. हा बोला. हा बोल. नाही मॅडम बोलल्या ना, ललिता मॅडम, म्हणून बोलले मी. यामध्ये ललिता बरेच मॅडम दिवस सर्वोदय केलेले न केलेले पण दिसत आहेत. कसे काय बरं? सुलक्षणा मॅडम, सुजाता मॅडम, तुम्ही काय वेगळ्या ग्रुपवर टाकली काय मीटिंगची लिंक? काही लोक नाही. ज्ञानबोध समजून आलेत. है की ललिता नाही? मॅडम झाल्या आहे. हा, नाही नाही, सुलक्षणा मॅडम आणि सुजाता मॅडम लिंक काय ज्ञानबोधला टाकली काय तुम्ही? नाही. मग कितीतरी शिवसर्वोदय न झालेले जॉईन झाले, आणि शिवसर्वोदय झालेले जॉईन झालेच नाहीयेत. सुषमा कासार मॅडम, तुम्ही का जॉईन झालात कळाल का? वाच आपला बुधवारी सुरू होणार आहे संध्याकाळी 4 वाजताचा कार्यक्रम. आता ही शिवसर्वोदय शास्त्राची मीटिंग आहे. कविता विभूते मॅडम, तुम्ही कश काय जॉईन झालात कळेल का? आणि मग कोऑर्डिनेटरनी काय केलं आतापर्यंत? बघायचं की नाही कोण झाले जॉईन, काय काहीच नाही, सगळा गोंधळच चालू असतो. मलाच खरं वेळ मॅडम लागायची. मॅडम सुषमा कासारने कम्युनिकेशन वाचत नाही, काही नाही. हा बोला. सुषमा कासारने भाग 1 केलाय शिवसर्वोदय शास्त्र. हा केलंय त्यांनी, पण त्या ग्रुप लिफ्ट झाल्यात तर त्या नाही जॉईन होऊ शकत. असं एकदा आहे का? बरं. ग्रुप लेफ्ट झालेल्यांना नो एंट्री. हा हा. ग्रुप लेफ्ट करायचं आणि परत जॉईन व्हायचं. हा अमृता मॅडम बोला, हात वर दिसतोय. हा मॅडम, मला ना 5वा आपला भाग आहे ना, त्याच्याबद्दल हा विचारायचं होतं. मग ते आपल्या नंतरच्याच मीटिंगमध्ये विचारू की आत्ता विचारू? विचारा की आता. हां, मग आपण आत्ता जे 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 काही श्लोक घेतले ना, बऱ्यापैकी रिपिटेशन म्हणजे आधीच्या आपल्या हो भागांमध्ये झाले. हो. की मला ना त्याचं थोडंसं आपल्या ज्योतिषशास्त्रासोबतचं कनेक्शन काही श्लोकचं विचारायचं होतं. हम्म. तर मग तेच. नाही, मग तुम्ही काय करा, आता भाग 5चा ग्रुप केला की टाका त्याच्यावर. हा, बरं, चालेल. तर तिथे काय आहे मी सांगते. ते श्लोक मी का घेतले, आपण बरेचसे श्लोक घेऊन झालेले होते, पण आपण भाग 5 हा खगोलशास्त्रीय दृष्ट्या बघतोय. तसंच चक्राचंही झालं. चक्राचे जे श्लोक आहेत ते चक्र नावाखाली नाहीच आहेत, ते तत्वाचेच होते. पण मी तेव्हाही रिपीट केले, आत्ताही रिपीट केले, की आपल्याला शिवसर्वोदय शास्त्रात काय सांगितलंय ते कळावं. चक्र उल्लेख नाहीये, पण त्यावेळेला ते श्लोक घेतले, चक्रांचे श्लोक घेतले, परत तत्वाला घेतले. तसंच ज्योतिषामध्ये आपल्याकडे बरेच ज्योतिषशास्त्र पण आहेत, शास्त्र शिकलेले आहेत. मग त्यांच्यासाठी म्हणून मी एक ज्योतिषशास्त्राला उपयोग कसा होतो शिवसर्वोदय शास्त्रातनं, किंवा प्रश्नांची उत्तर. आताच त्या एक मॅडम म्हणत होते ज्योतिषाचा नंबर द्या. म्हटलं मी नाही बाबा कोणाचा नंबर देणार, मी कोणाचं मार्केटिंगही करत नाही. आपण कसं काही रिस्पॉन्सिबल राहणार उद्या खरं ठरलं नाही ठरलं? कारण ज्योतिषशास्त्र हे काय मोघम त्याचा वापर करून घ्यायचा असतो. तर ते आपण कसं समजून घेऊ शकतो, आपल्याबद्दल जाणून कसं घेऊ शकतो, म्हणून ते एक श्लोक काय काय सांगू शकतात. उदाहरणार्थ, मुलगा होणार का मुलगी, उदाहरणार्थ मरण येणार आहे का, उदाहरणार्थ आता श्वास किती दिवस चालणार आहे, किती दिवस आजारपण आहे, किंवा आपल्याला बऱ्याच प्रश्नांची उत्तर माहिती नाहीत. आपण पेंडुलम शिकलो, पेंडुलमने उत्तर मिळवायला शिकलो आपण. मग इथे शिवसर्वोदय शास्त्राचे श्लोक सांगतायत ना उत्तर काय असेल. जो प्रश्न विचारतोय त्याचं म्हणजे ऍज अ काउन्सिलर म्हणून आपल्याला प्रयोग करायचे, आपण उपयोग करतो. मग काउन्सिलर म्हणून सुद्धा आपल्याला उत्तर देता येतात, की असं काही नाही की काउन्सिलरने पेंडुलम वापरायचा किंवा इन्स्टिंक्टवरच भरोसा द्यायचा, किंवा इन्स्टिंक्टवर सुद्धा भरोसा केला जर आपण या शिवसर्वोदय शास्त्राच्या नियमांना जाणून घेतलं, तर ऍज अ काउन्सिलर म्हणून सुद्धा आपल्याला त्या श्लोकांचा उपयोग होणार आहे. प्रश्नकर्ता काय विचारत आहे, मग प्रश्नकर्ता आपल्या कुठल्या नाडीवर प्रश्न चाललाय, आपल्या कुठल्या तत्वात तो प्रश्न विचारलाय, याप्रमाणे सुद्धा आपण, आपल्याला काही शास्त्रच शिकायचंय आणि ज्योतिषाचार्य म्हणूनच काम करायचंय, ज्योतिषच सांगायचंय असं काही नाही. पण शिवसर्वोदय शास्त्र शिकलेला भूत भविष्य सगळं काही जाणतो.
मग आपण जर शिवसाधक म्हटलं, आपण जर आपल्याला पुढे जायचंय, भाग 5 शिकलो, तर या काही गोष्टी आपल्याला माहिती तरी पाहिजेत, की आपण काय काय समजून घेऊ शकतो. भले आपल्याला ऐन वेळेला नाही आठवलं, तर आपण श्लोक उघडू शकतो, कारण आपण नंबर मारलेत तिथे. प्रत्येक श्लोकाला भाग 1, 2 नंबर मारले. मग मी वर्गीकरण करून ठेवले. तसं तुम्ही नंतर कोरं पान आहे, त्या कोऱ्या पानवर लिहू शकता, की भाग 5चे किती श्लोक आहेत, किंवा श्लोकावाईज वर्गीकरण करू शकता. किंवा हेच तर आपण आता फॉलोअप मधनं जास्त डिटेल बघायचं, की समजा आता ज्योतिषशास्त्राचे नियम बघितले, मग प्रश्नकर्त्याची उत्तर काय असावीत, ते कुठले श्लोक आहेत, असं थोडंसं वर्गीकरण आपण करू शकतो त्याच्यामध्ये. तुमच्या शंका तुम्ही भाग 5 आता ग्रुप केला, तर त्याच्यामध्ये विचारा, मग आपण त्या दृष्टिकोनातून घेऊ. अजून काही शंका आहे? नाही, चालेल. धन्यवाद. आता त्याच्यामध्ये आपल्याला आज ज्योतिषशास्त्र म्हणून डिटेल जायचं नाहीये, आपल्याला स्पिरिच्युअल ऍस्ट्रॉलॉजी म्हणून डिटेल जायचं. मग स्पिरिच्युअल ऍस्ट्रॉलॉजी काय, तर आपण आता सगळे एक साधक म्हणतो आपल्याला. मग आपण साधक आहोत, तर आपलं आता स्पिरिच्युअल काय, आपल्याला स्पिरिच्युअलिटीचे सुद्धा वेगळे अंग आहेत, की जसं इन्स्टिंक्ट वाढवणं, जसं स्पिरिच्युअल ज्ञान घेणं, जसं साधना करणं. तर आता आपल्याला स्पिरिच्युअल ऍस्ट्रॉलॉजी जर आपण थोडस डीप मध्ये करायला लागलो, तर आपल्याला आता कळेल की माझ्या साधनेवर मला आता फोकस देणं गरजेचं आहे. मग त्या ऊर्जा आपण साधना जरा जास्त वाढवू शकतो, 1 तासभर. आता जर माझं स्पिरिच्युअल ज्ञान हा प्लॅनेट आहे आणि माझं ज्ञान आता खूप ग्रहण छान होणार आहे, तर मी तो 1 तास साधनेऐवजी मी पुस्तकं वाचेल. पुस्तकं वाचून त्या ऊर्जा स्वतःकडे अट्रॅक्ट करेल, आणि मग पुढच्या महिन्यात जेव्हा मी साधना वाढवेल, त्यावेळेला आत्ताच्या ज्ञानाने मी ज्या ज्या ज्ञानाच्या सोर्सला कनेक्ट झालीये, ते मला येईल. आता आपण हे जे कार्यक्रम करतोय, त्या कार्यक्रमाचा अजेंडा सुद्धा लोकांसाठी नाहीच आहे, कार्यक्रम घेण्यासाठी नाहीच आहे, तो घेणाऱ्यांसाठी अजेंडा आहे. नाही तर आपल्याला काय बाकीचे लगेच की बोलवता येत नाही का, बोलवलं की लगेच येतो म्हणतात, कोण नाही म्हणणार आहे. सगळ्यांना घ्यायचंच असतं. घ्यायचं असतं म्हणजे सेवा देणाऱ्यांना काही संधीच हवी असती, मग आपण का नाही बाहेरच्यांना बोलवत. आपण आपल्याच लोकांना पुस्तकं ठरवून, पुस्तकं विकत घेऊन, त्याचा अभ्यास करून, त्याचं प्लॅनिंग करून असं का करतोय, तर त्या घेणाऱ्यांसाठी आपण ऊर्जा कनेक्शन करून घेतोय आपल्या ग्रुपसाठी. एक कोणीतरी अभ्यास करणार आहे याचा अर्थ सगळ्या ग्रुपला त्या ऊर्जा मिळणार आहे. भले कार्यक्रमातून मिळतील किंवा कार्यक्रम न घेताही मिळतील. म्हणजे तुम्हाला मी बऱ्याचदा सांगितले, मी पुस्तकं घेते, भले मी ती नाही वाचली, तरी मी त्या ज्ञानाला कनेक्ट होते. बघितलं तर खिडकीत तुम्हाला दिसत असेल तर, खिडकीत सगळी पुस्तकच पडली आहेत, बेडच्या सगळ्या ह्याला बघा, बघितले, हे बघा, अजूनही बघा, हे सगळं खो खो पुस्तकांनी भरलंय बघा. सगळं असं पुस्तकांचे स्टॉक्सच असतात. हे बघा इथे, हे बघा पुस्तकं या शोकेश मध्ये. आताच मी इथे संकल्पात लिहिले की आता हे पुस्तक ओळीने जे वाचायचे त्याप्रमाणे सिक्वेन्स आता इथे पण लावून जाईल ते ओळीने, पण ते कधी उजाडतच नाही. हे बघा हा कप्पा, हे नुसतं आपण प्लॅन जरी केलं ना, ज्या वेळेला लिहितो की नाही आपण, त्यावेळेला सुद्धा त्या ऊर्जांना अट्रॅक्ट करून घ्यायला लागतं, हे रहस्य आहे. आणि संकल्प करून हे जर केलं आपण, तर होणार. ते नुसतं आपण पुस्तकं आणून ठेवली आणि वाचू वाचू केलं तसलं नाही, काही त्यांनी काही नाही होत. संकल्प करायचे, शिवसरोदय शास्त्राप्रमाणे रिव्हिजन करायची, त्या ऊर्जांना आवाहन करायचंय की मी आता हे करतेय. मी आता माझ्या लिस्ट मध्ये आज केलं की मला वाचायप्रमाणे मी सिक्वेन्शियली पुस्तकांची लिस्ट तयार केली आहे आणि रॅक मध्ये सिक्वेन्शियली लावून ठेवली आहे. मग आपोआप त्या ऊर्जांना आपण कनेक्शन करायला सुरुवात करतो. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही संकल्पाच्या वेळेला हे करत चला. आता भगवद्गीता कशी आली, आज सकाळचा व्हिडिओ बघा, मग तुम्हाला कळेल की ऊर्जा कशा कनेक्ट होत जातात. आणि मग हे आपल्याला स्पिरिच्युअल ऍस्ट्रॉलॉजीकडे जायचंय भाग 5 नंतरच्या स्टेप्स. म्हणून तो भाग 5 थोडासा खगोलशास्त्रीय श्लोक घेतले. आणि जे ज्योतिष शिकतात त्यांना तर ते उपयोगीच होतं. जे नवीन लोक काही काही शिकतात त्यांना, आता हर्षा मॅडम शिकतायत, त्यांना उपयोगी होईल. या मॅडम शिकतायत, कोण बरं, कल्पना, स्नेहल मॅडम आहेत, डॉक्टर स्नेहल मॅडम आहेत.
सीता वरांडे मॅडम येत नाहीयेत. त्यांनी पण भाग एक करायला पाहिजे. तर हे सगळं आपल्याला भाग 5 नंतर करायचं आहे. अजून कोणाची शंका असेल तर विचारून घ्या, नाही तर मीटिंग झाली माझी. मी शॉर्ट मीटिंगच म्हटलं होतं. कोणाला काही शंका आहे का? रजनी मॅडम तुम्ही कशी काय जॉईन केली मीटिंग? तुम्ही केलाय का भाग एक? तुम्ही आजच्या मीटिंगला भाग पहिल्यांदा आलाय का? रजनी मॅडम कुठं आहात? हॅलो. काय हा स्वाती हा. मॅडम आमच्या केलंय आज. केलंय मी पहिला भाग केलाय हो केलाय, पण मुली बरोबर. म्हटलं आठवलं तुम्हाला. स्वाती हो पोद्दार मॅडमने आठवलं आज. हो हो हो. आता हे जे लोक आहेत काहीच न करणारे, स्वाती पोद्दार मॅडम झाल्या, रजनी मॅडम झाल्या, नुसते शिकून गेलेत, पुढं काही नाहीये. तर या लोकांना एक ही संधी आहे फॉलो मीटिंग्सला येणं महिन्याच्या आणि पुढं जाणं. तुम्ही आला नाही तर तुम्हाला मीटिंगा मिळणार नाहीये, हे लक्षात ठेवा. बरं. दीपाली हो. केडकर मॅडम झालाय का भाग एक? दीपाली केडकर मॅडम सर्व भाग एकला होते ना. हा होते. काय काय अवलंबन केलं? आत्ताच दिसतंय मला. आ? आत्ताच दिसतंय मीटिंगला, आतापर्यंत मीटिंगला आलाच नव्हता. नाही मॅडम, माझी पण एक गणेश दिवस मीटिंग झाली तेव्हा मी केली का? गणेश धावडे सर आत्ताच उगवले. तर हे सगळं महत्वाचं सांगायचंय, मीटिंग मध्ये महत्वाचं सांगितलं, कारण मीटिंगला बरेच लोक येत नाहीत. त्यामुळे काय चाललंय काय होतंय कळत नव्हतं, म्हणून मी आज म्हटलं महत्वाच्या मीटिंगला या. इथून पुढे तुम्हाला मीटिंगला यायचे नाही यायचे तुमचं तुम्ही ठरवा. चला धन्यवाद सगळ्यांना. अटेंडन्स कोणीतरी घ्यावा. ललिता पाटील आणि मॅडम मीटिंग बंद करा. आमची मॅडम बरे बोला. हो मॅडम, मला हे विचारायचं होतं. मी तुम्हाला म्हटलं होतं की म्हणजे आपलं ठरलं होतं की लहान मुलांसाठीचा कार्यक्रम आपण 15 मे, तर मी ग्रुपवर तसे टाकू, कोणी इंटरेस्टेड असेल तर घेत असतील. हे बघा माझं अनुजा फक्त अमृता मॅडम. ठेवा. हो हो हो. मॅडमना बोलते पण सगळ्यांसाठीच आहे. अनुजा मॅडमना मी म्हटलं होतं तुम्ही ऍज अ लीडर ते करायचं. कोऑर्डिनेटर आणि लीडर मध्ये फरक आहे. कोऑर्डिनेटरला म्हणजे मंगलदंडची सगळी गरज लागते. मॅडम सांगतील मग मी करेन. लीडर म्हणजे तुमचं तुम्ही सगळं ठरवायचं. तर मी काय म्हटलं होतं अनुजा मॅडमना, अमृता मॅडमशी बोला आणि सगळं तुम्ही ठरवा. माझं काही इन्व्हॉल्वमेंटच नको, तुम्हाला आवडेल असं करा. फक्त आपल्या थोड्याशा ऑब्जेक्टिव्हला असलं पाहिजे. तुम्ही सुरुवात तर केली पाहिजे. मी तुम्हाला म्हटलंही होतं ग्रुपवर टाका, कोणाकोणाला घ्यायचंय मुलांचा कार्यक्रम, एक ग्रुप करा तुम्ही. अमृता मॅडमशी बोलून घ्या, ग्रुप करा, ग्रुपमध्ये तुम्ही लीडर बना, तुम्ही ठरवा तुम्हाला हवा आहे तसा. पैसे घ्यायचे असतील पैसे घेऊयात, तुम्हाला रेम्युनरेशन मिळेल, हे पण सगळं बोलून झालं. आपल्या साधकांना पुढं आणण्याचाच सगळा हा अजेंडा आहे. कोणालाही कोर्सेस घ्या म्हणतीये, मानधन घ्या म्हणतीये, याचा अर्थ काही समजून घ्यायला पाहिजे. जसं अमृता मॅडमने मला ते हे दिलं, काय म्हणतात पाचक दिलं. नको नको नको, पैसे कसे घेऊ तुमच्याकडनं? म्हटलं नकोच मला. मग पैसे घेणार असाल तर द्या, नाही तर नको. माझा उद्देश काय होता, मी घेतलं की सुरू होती रांग. आता काल मी एका दुकानात गेले तर लगेच भरभर भरभर रांगा, लगेच किती लोक जाऊन त्या माणसाची खरेदी झाली. आणि वेगळं होतं असं काहीतरी अनकॉमन. म्हणून मॅडमने म्हटलं अहो मॅडम माझा तो उद्देश आहे. आणि तसंच कोर्स घ्यायला सुद्धा मी काही वेळेला म्हणतेय. आता काहींना म्हणते पेड कोर्स घ्या, अमृता मॅडम नाही म्हटलं पेड कोर्स घ्या. जसं नीता मॅडमना देतो, माधुरी मॅडमना देतो, तसं तुम्हाला मिळेल. आणि अमृता मॅडमना म्हटलं त्यांचं तर ते काय पेडच असतं, एनर्जी एक्सचेंज म्हणजे ते फ्री नाही घेत. मग मोक्ष पाठवलं तर त्यांनी तसं म्हटलंय ना की हा खूप हायर, मला काय माहिती हो, मला माहितीच नव्हतं त्याच्याबद्दल. मग त्यामुळे खूप हायर आहे, मग सगळ्या लोकांना नाही घ्यायचं, कारण त्यांनी पेंडुलमला बघितलं. मला म्हणाल्या की पेंडुलम नाही फारसा लोकांनी केला. ऍक्च्युली आपल्या साधकांची जी लेव्हल आहे ना, ती साधकही नाही, धड स्पिरिच्युअलही नाहीये, आणि धड हे पण नाहीये, कष्टाळू आहेत, कार्यक्रम करतात तेवढंच आहे. पण याचा अर्थ असा नाहीये की त्यांचा सोल प्रोग्राम कमी लेवलचा आहे किंवा काही त्यांचं कमी शिफ्टिंग होईल, असं नाहीये. ज्या अर्थी मी मिळालीये, ज्या अर्थी मी मिळाली, याचा अर्थ काहीतरी हायर क्वालिटी आहेच आहे.
हायर प्रयोजन आहे, पण ती शिफ्ट धक्का मारायचंय ना, हे ठोकून ठोकूनच चाललंय ना. तर ह्याचं वाईट बऱ्याच लोकांना वाटतं की तुम्ही खूप सगळं सांगता पण ग्रुप तसा नाही. पण मी म्हणते ग्रुप असा आहे म्हणून तर माझं चॅलेंज आहे ना, की काहीच मेंढऱ्यासारखाच ग्रुप आहे. आता बघा ना किती लोक जॉईन झाले. काय कन्फ्युजन व्हायची गरज आहे? मी लिंक तीच टाकली, ज्ञानबोधला तीच लिंक आहे, पण तिथे लिहिलंय ना बुधवारपासून संध्याकाळचा कार्यक्रम होईल. सकाळी नाही कोणी आलं ना, आताच जॉईन होऊन बसले. तर आणि हे झालं. परत साधा तो याचा भगवद्गीतेचा मेसेज बघा ग्रुपवर, कोणी टाइमही नाही वाचलं, भरभर नावं देऊन टाकली. आणि आता त्यांना ते जमतंय सकाळचं नीट क्लिअर जरी केलं तरी अजून तिथे नाव आलं नाही ना. बाकीच्यांनी तर लिहिल्याच नाहीत तारखा वेळ. बस नका तशीच. मी सुलक्षणा मॅडम भरपूर आहे आम्हाला, आणि सुलक्षणा मॅडम नाही आले तरी मला भरपूर आहे. काही गरज नाहीये कोणाची. तुम्हाला अवेअरनेसच नाहीये. दासबोधला सुद्धा काही लोक शेवटपर्यंत तारखा दिल्या नाही, शेवटपर्यंत. खरं एवढी सुंदर सुलक्षणा मॅडमचं नाव जेव्हा मी ओपनिंग बॅट्समन डिक्लेअर केलं, लगेच मला पर्सनल मेसेज आला, मी पण घ्यायला तयार आहे. ही प्रवृत्ती बरोबर आहे का? पर्सनल मेसेज पाठवायचे नाहीत सांगितलं. आता सुद्धा काउन्सिलिंगला पर्सनल मेसेज आला, 1 तास 1.25 तास घातला मायलेकींना. म्हटलं पर्सनल मेसेज पाठवायची गरज होती का? ग्रुप नव्हता का तिथे? मग पर्सनल मेसेज मला की मी पण तयार आहे. मग सुलक्षणा मॅडमना मी का घ्यायला दिलंय? मला काय ओपनिंग, मलाही पुष्कळ वाटत होतं अधिक मासानिमित्त मी पहिल्यांदा सुरुवात करावी. नशीब आहे हे की अधिक मासात आपण काही सुरू करतोय. पण मी सुलक्षणा मॅडमना का दिलं? का तर त्यांनी नाव लिहिलं. तर हे शिवसरोदय शास्त्र शिकतो, कुठली ऊर्जा आहे, काय आहे, त्यांनी लगेच प्रामाणिकपणे नाव पहिलं लिहिलं. मग तो मान त्यांना दिलाच पाहिजे, ऊर्जेचा मान राखलाच पाहिजे. आणि काही लोक ढुंकून मेसेजचा रीड बाय लगेच झालेत मेसेज. काही ना प्रॉब्लेम असतात, काही ना विचार करतात, त्याच्याबद्दल काहीच मला म्हणायचं नाही. पण इथे सगळ्या गोष्टी नक्कीच लागतो. आणि मग नंतर त्या यांनी तारखा संपल्यानंतर मग मला सविता मॅडम नंतर म्हणून मी तारीख लिहिली. त्यांच्याही ऊर्जेला मी मान दिला, त्यांच्याही ऊर्जेला मान दिला. आणि मी खालचा स्लॉट घेतला. आता त्यांनी तारखा काढल्या नंतर क्लिअर झालं तरी त्यांनी लिहिलेल्या नाही. बरं लिहिल्याच पाहिजे नव्हते असं की नाही. मी प्रश्न विचारला का कॅन्सल केल्यात तारखा? तिथे ऑनेस्टी मला नाही वाटत आता माझ्याकडे काही वेगळं काम आलं. तसं नाही झालं. त्यांनी काय जी शंका लिहिलीये ती तिथे लागूच पडत नाहीये, तरी त्यांच्या तारखा नाहीये. बरं त्यांनी तो तारखांचा स्लॉट दिल्यावर दुसऱ्यांनी चान्स घेतलेला नाहीये. जो पर्सनल मेसेज मला आला त्यांनी घेतला नाही. मलाही पुष्कळ वाटलं आता त्यांनी स्लॉटच कॅन्सल केला, आपण लिहून टाकावं. मी बघत बसले, म्हटलं बाकीच्यांना संधी द्यावी. काहीच नाही झालं. असा ग्रुप आहे हा, मेंढपाळचा कळप आहे. यातले फक्त 3-4 प्यादे चांगले आहेत, बाकी सगळे मेंढपाळ आहेत. मेंढ आणि मी मेंढपाळ, मेंढ्यांसारखं चाललंय. एकीने काय टाकलं की दुसरं तेच. तर हे असं आहे. तर तिथे भगवद्गीतेचं सुद्धा तेच आहे. कार्यक्रम घेण्याबद्दल सुद्धा लोकांनाच संधी देतोय, याचा अर्थ त्यांच्यासाठी ते आलेलं आहे आणि त्यांची पुढे जाण्याची गोष्ट घडणार आहे. ग्रुप नंतर, घेणारा आधी, पहिल्यांदा घेणारा आधी. ठीक आहे, चला वेळ वाढलाच आहे. तर बघा, विचार करा काय काय सुचतात गोष्टी ते, आणि मला ती 2-3 प्रश्नांची उत्तर उद्यापर्यंत द्या. लगेच दिली पाहिजे तसं काही नाही, नंतर मग मी प्लॅन करेन. काल झालं असतं तर माझं आज प्रतिपदेलाच प्लॅनिंग बऱ्यापैकी झालं असतं. पण ठीक आहे, आता 1 तारखेला प्रतिपद आहे. 1 तारखेपर्यंत आपण ते फायनल करू. तर आपला रविवारी 24 तारखेला कोर्स होऊन जाईल. मॅडम मीटिंग बंद करा. हो मॅडम, करते. हो. सुले